नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपलं शेकडेवारी भाग 4 बघा. आपण मागच्या 2-3 लेक्चरमध्ये किंवा 3 लेक्चरमध्ये आपण शेकडेवारीच्या पहिल्या लेक्चरमध्ये बेसिक भाग बघितलं, त्याच्यामध्ये शेकडेवारी म्हणजे काय. दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण काही प्रश्न घेतले बेसिक वाले. तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण तेच घेतले. बघा, चौथ्या लेक्चरमध्ये आपण शाब्दिक एक्झाम्पल चालू करूया. या शाब्दिकमध्ये मी आधीच म्हटलं की या चॅप्टरचे व्हिडिओ पार्ट भरपूर बनणार आहे, कारण की हा चॅप्टर खूप लेंदी दिलेला आहे पुस्तकामध्ये आणि सगळे क्वेश्चन तुमचे कव्हर होतात. बघा, पुस्तकातील प्रश्न जर आपल्याला जमत असेल तर आपण कोणतेही क्वेश्चन सहज सॉल्व्ह करू शकतो. आजचा आपला शेकडेवारी भाग 4 मध्ये आपण समोरचा जोही भाग आहे तो कव्हर करूया. बघा, पेज क्रमांक 177 वरचे प्रश्न आहेत ते आपण आज कव्हर करूया. ठीक आहे, 177 वर जेही प्रश्न आहे तिथून आपण चालू करूया. चला तर आपण प्रश्नाकडे जाऊया की पहिला प्रश्न काय सांगतो. आपल्याला सरावासाठी दिलेला आहे. ठीक आहे, लहान लहान प्रश्न मी स्क्रीनवर घेण्यापेक्षा हातानंच लिहून टाकतोय, म्हणजे आपला वेळ पण वाचेल आणि लवकर सॉल्व्ह होईल. बघा, पुस्तक सोबत ठेवत चला. मी वारंवार म्हणतो की पुस्तक तुमच्याकडे असो. ठीक आहे, आणि पूर्ण व्हिडिओ बघत चला. ठीक आहे ना, कारण की तुम्हाला पूर्ण पाहिजे असेल तर तुम्हाला संपूर्ण बघावं लागेल, कारण आपण काय करतोय अर्धवट व्हिडिओ पाहतोय. ठीक आहे, आणि आपण भाग सोडून देतोय. ठीक आहे, तसं नका करू, कारण की तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर पूर्ण बघावं लागेल आणि पूर्ण बघितल्यानंतरच तुमचं सगळं क्लिअर होईल. जर आपण थोडंसं बघतोय थोडंसं सोडून देतोय तर तुमचं कोणताही टॉपिक पूर्ण होणार नाही व्यवस्थित. ठीक आहे, आपण काय करतो, जितका भाग आपल्याला येत नाही किंवा जितका भाग जमत नाही तेवढंच आपण करतो. परंतु एक लक्षात ठेवा की जिथपर्यंत आपण बेसिक ते ॲडव्हान्सपर्यंत शिकणार नाही व्यवस्थित तिथपर्यंत आपल्याला कळणार नाही. तर माझी विनंती आहे तुम्हाला की व्हिडिओ हा पूर्ण बघायचा. जर पूर्ण व्हिडिओ जर बघत असेल तरच तुम्हाला समजत असते. ठीक आहे, नाही तर आपण काय करतो शाब्दिककडे डायरेक्ट जातोय, मग आलं नाही की मग पुन्हा मागे जातो की मागच्या लेक्चरमध्ये काय म्हटलंय. याच्यासाठी आधीचे व्हिडिओ बघा, तिथून समजून घ्या, नंतर पुढचं बघा, म्हणजे तुम्हालाही ते चांगलं समजेल. बघा, पहिला प्रश्नाकडे येतोय मी. पहिला प्रश्न काय सांगतो आपला पेज क्रमांक 177 वरचा. जर 180चे 35%, जसं प्रश्न दिला तसं आपण लिहून घेऊ की जर 180चे 35% दिले, 180चे 35% बराबर यमचे, ठीक आहे, यमचे 5%, तर यमची किंमत किती हे प्रश्नामध्ये विचारलं. तर यमची किंमत किती हे प्रश्नामध्ये मला दिलेलं आहे. म्हणजे सिम्पली काय म्हटलं की जर 180चे 35% बराबर यमचे 5% आहे तर यमची किंमत किती. बघा, प्रश्नाला सोडवायचं कसं अगदी बेसिकनुसार मी त्या बेसिकनुसार सांगतोय. नंतर याला एक्झाम अप्रोचमध्ये एक्झामला कसं सोडवायचं तिकडे आपण जाऊया. बघा, आता एक्झामला कसं सोडवायचं ते आणि बेसिकनुसार आपण कसं जातो. 180 चाचीचेचा अर्थ गुणाकार 35% म्हणजे 35/100 बराबर यमचे चाचीचा अर्थ गुणाकार 5% म्हणजे 5/100. इथून कॅल्क्युलेशन करतो आपण. हे 100 आणि हे 100 कटले, 5 1 5 5 7 35 आणि इथं राहिलं काय, जे राहिले त्यांचा गुणाकार करा. ते 7 0 0 7 8 56, 56 किती 5 6 हातचाला किती 5 7 1 7 7 आणि 5 किती 12. तर उत्तर आलं किती 1260. आपण असंही सोडून त्याला फास्टली सोडू शकतो. आपलं कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. बघा, मी वारंवार म्हणत असतो की गुणिला हा भागीला किंवा भागीला गुणिला घेऊन जाऊ नका, कारण की आपल्याला तेवढा भाग क्लिअर पाहिजे. कारण की आपण त्याच्यासाठी जर वेळ घालवला तर आपल्याला लेंदी प्रश्न जे येणार एक्झाममध्ये त्याच्यासाठी आपल्याला वेळ मिळणार नाही. या टाईपच्या प्रश्नामध्ये आपल्याला माहीत आहे की हा भागीला इकडे गुणिला जाणार आहे, मग भागीलावाला कॅन्सल करा आणि गुणिलावाला भाग कॅन्सल करा. का, कारण की हा भागीला इकडे जाणार गुणिला, मग 100 भागीला 100 काय येणार आहे 1 येणार आहे. आपण तेच कॅल्क्युलेशन करत आहे. थोडंसं दिमाग लावा, सहज आपल्याला त्याचा आन्सर निघून जाते. बघा, प्रश्न काय सांगतोय पुन्हा एकदा रिपीट करून देतो की प्रश्नामध्ये काय म्हटलं होतं की जर 180चे 35% बराबर यमचे 5% आहे तर यमची किंमत किती. तर काय केलं आपण सिम्पली मांडलं. 180चे चाचीचा अर्थ गुणाकार 35% म्हणजे 35/100 यमचे म्हटलं यम चाचीचा अर्थ गुणाकार 5% म्हणजे 5/100. कॅल्क्युलेशन केलं, 0 0 कटलं, 5 1 5 5 7 35 आणि 180 गुणिला 7 कॅल्क्युलेशन केलं 7 0 0. ठीक आहे, 7 8 56, 56 6 हातचाला 5 7 1 7 7 आणि 5 किती 12. तर किती आलं आपलं उत्तर 1260. अप्रोच बघा, आपण वेगवेगळ्या प्रकारेला सोडू शकतो. दुसरा अप्रोच काय बघा, मी इथंच सांगतो की का आपण मागचंही बघितलं होतं. बघा, कोणाच्या किती टक्के आहे. बघा, हा याच्या किती पट आहे 5 7 किती 35, तर याच्या किती पट येणार आहे 7 पट. तर 7 पट जी संख्या येणार आहे ती तुमचं काय येणार आहे उत्तर. मी मागच्या व्हिडिओमध्ये किंवा मागच्या लेक्चरमध्ये आपण या टाईपचे प्रश्न बघितले होते की एक्झाम अप्रोच काय करायचं. बघा, टक्क्याची टक्क्यासोबत तुलना केली तर 5%च्या
किती पट आहे 35 तर 7 पट आहे तर 5 7 35 तर 180च्या 7 पट घ्या इथं, ठीक आहे. 180च्या 7 पट जर करतो म्हटलं तर किती येते 1260. फक्त अप्रोच आपले पाहिजे, आपल्याला अप्रोच माहीत पाहिजे की एक्झामिनर किंवा प्रश्न येतो कसा त्यानुसार त्याला सोडवायचं. त्या पहिला प्रश्न होता समजला असेल, वेगवेगळ्या अप्रोचनं आपण याला सोडू शकतो. 2 अप्रोच मी तुम्हाला सांगितले बघा, ओरली पण कसं काढू शकतो ते पण म्हटलं, आणि ते जमत नाही तर बेसिक मांडून पण आपण त्याला सोडवू शकतो. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया बघा. पुढचा प्रश्न आहे पेज क्रमांक 178 वरचा, तिकडे येऊ आपण की 178 वरचा काय सांगतोय तिकडं, ठीक आहे. हा एकच प्रश्न होता सरावासाठी, त्याच्यानंतर आपण मागं जाऊ, ठीक आहे. बघा मी पुन्हा म्हणतोय की मागचे लेक्चर बघितले नसेल किंवा मागचे व्हिडिओ बघितले नसेल तर आधी ते व्हिडिओ बघा, कारण की तिथून तुम्हाला बरंच काही शिकायला मिळेल, ठीक आहे ना. पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया बघा. तसंच आहे, काय म्हटले प्रश्नामध्ये की 360चे 18%, 360चे 18% म्हटले बघा, ठीक आहे. 360चे 18% प्रश्न आपण लिहितो म्हटलं फास्टली तर काय म्हटले 360चे 18%. मग 360 पेज क्रमांक 178, 360चे 18% बराबर यक्षचे 6%, तर यक्स बराबर किती हा प्रश्न आहे. तर यक्स बराबर किती हे प्रश्नामध्ये बघा सिम्पली आपल्याला समजून गेले काय करायचं बघा. सायंत्रिक 18 याच्या तिप्पट तर 360च्या तिप्पट जे काय आन्सर येणार ते तुमचं आन्सर येणार, ठीक आहे ना. सिम्पली बघा नाही समजत तर मांडून सोडवा, त्याला पण सोडवा बघा. एक्झाममध्ये आपल्याला जितक्या फास्ट कव्हर करता येईल प्रश्नाला तितक्या फास्ट करा. मग 360चे 18% म्हटलं तर 18 भागीला किती 100 बराबर यक्सचे 6% तर यक्स भागीला काय 100. ते बेसिक मेथड आहे. 100 कॅन्सल, 6 1 6 सायंत्रिक 18 तर राहिलं का 360 गुणिला 3 तर 3 0 0 3 6 18 हातचाला 1 3 3 9 1 किती 10 तर एकशे किंमत किती आली 1080 झाला आपला आन्सर. बघा बेसिकने आपण सोडू शकतो, पण बेसिकसाठी आपले कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. जिथपर्यंत आपण कॅल्क्युलेशन फास्ट करणार नाही तिथपर्यंत आपल्याला याचे प्रश्न व्यवस्थित क्वेश्चनचा आन्सर काढता येणार नाही. आपले कॅल्क्युलेशन स्लो असतात किंवा आपले गुणाकार भागाकार स्लो असतात, त्याच्यामुळे आपले उत्तर लवकर निघत नाही एक्झाममध्ये, आणि एक्झाममध्ये आपल्याला वेळ मिळत नाही. त्याचं कारण आहे की आपण बेसिक कॅल्क्युलेशनला खूप वेळ घालतो, ठीक आहे ना. बेसिक कॅल्क्युलेशनला वेळ नका घालू. जर बेसिक कॅल्क्युलेशनला वेळ घालवलं तर आपल्याला वेळ मिळणार नाही. बघा सिम्पल दुसऱ्या प्रकारे याला कसं सोडू शकतो तर आपण लिहितो म्हटलं तर 360चा जो प्रश्न आहे तो पुन्हा लिहून मी सांगतो. 360चे 18% बराबर काय म्हटलं यक्षे किती टक्के 6%, तर यक्षे किती 6%, तर यक्षे किंमत किती मला म्हटलंय बघा 6 हे 6 टक्क्याच्या टक्क्यासोबत तुलना करा तर 6 आणि 18 या किती पट आहे 3 पट आहे. आणि सायंत्रिक 18 तर 360चे 3% म्हणतो तिप्पट करा. असं का केलंय कारण टक्क्याचे टक्क्यासोबत तुलना करताना 6च्या आहे किती पट आहे 18 पट आहे, तर सायंत्रिक 18 तसंच 360चे तिप्पट करा. तर 360चे तिप्पट जर करतो म्हटलं तर किती येते 1080. फायनल आन्सर तोच येणार आहे. फक्त आपल्याला अंडरस्टँडिंग पाहिजे की आपण अंडरस्टँडिंग म्हणजे की आपल्याला समजायला पाहिजे की प्रश्न आपल्याला काय सांगतो आणि आपल्याला कसं सोडवायचं. ही मेथड नंबर 2 तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व करू शकता. फक्त आपला माइंड क्लिअर पाहिजे आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. जिथपर्यंत आपल्या कन्सेप्ट क्लिअर राहणार नाही तिथपर्यंत आपण प्रश्नाचा आन्सर सॉल्व करणार नाही, ठीक आहे. हा दुसरा क्वेश्चन आहे आपला. तिसरा क्वेश्चन काय सांगतो तिकडे येऊया आपण, आणि प्रश्न लिहित चला सोबत, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थित त्यांच्या नोट्स काढून घ्या, ठीक आहे ना. पूर्ण प्रश्न घेणार आहे, सेम टाईपचे काही प्रश्न मी सोडेल, ठीक आहे ना. ते तुम्ही घरी प्रॅक्टिस करायचं की ज्याच्यामध्ये कन्सेप्ट एकच आहे त्या प्रकारचे, ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. बघा सेम तसाच प्रश्न आहे, ठीक आहे. आता याच्यात भरपूर प्रश्न असे आहे, मी 1-2 अजून घेतोय, नंतर काही प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय. कधी जर आपण हेच घेतो म्हटलं तर खूप आपले व्हिडिओ लांबेल, ठीक आहे ना. आपल्याला मॅक्झिमम कमी वेळामध्ये जास्त क्वेश्चन आणि जास्त टाईप कव्हर करायचे आहे, तर तेवढं काम तुम्हाला करावं लागेल, ठीक आहे. प्रत्येक प्रश्न मी जर सोडून दिलं तुम्ही घरी करता का प्रश्न स्वतःला विचारा की एक्झाम तुम्हाला द्यायचे मला नाही द्यायचे, ठीक आहे. तर तरी मी एक टाईपचे 2-2, 3-3 प्रश्न घेतोय आणि काही तुमच्यासाठी सोडतोय, ते तुम्ही प्रयत्न करायचे घरी. चला तर पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. बघा 7200चे प्रश्नामध्ये म्हटलं 4% बराबर यनचे जसं म्हटलं तसं लिहा. यनचे 12%
यांचे 12%, तर यांची किंमत किती हा प्रश्न सांगतोय मला. बघा 7200चे 4% बराबर यांचे 12% आहे, तर यांची किंमत किती. याला वेगवेगळे अप्रोच आहे, त्याच्यातला बेसिक अप्रोच जर म्हटला बेसिकनं जाऊ शकता, बेसिकनं कळत नाही तर आपण दुसऱ्या मेथडनं जाऊ शकता. ठीक आहे, दुसऱ्या मेथडनं जाऊ शकतो. सिम्पली सोडवायला काय म्हटलंय 7200चे 4% म्हणजे 4 भागीला काय 100 हे करायची गरज नाही. पुढे दोन्हीकडचा टक्का कॅन्सल करा. 4 1 4 4 3 12 हा 4 3 12 3 ने याला भागून टाका, उत्तर निघून जाते. नाही समजत तर मी मांडून देत आहे की 7200चे 4% म्हणजे 7200 गुणिला 4 भागीला 100, तर यांचे 12%, तर यांचे 4चा अर्थ गुणाकार 12% म्हणजे 12 भागीला 100, तर 100 100 कॅन्सल. आपल्याला कळत आहे की दोन्हीकडे टक्के असेल तर कॅन्सल होतात, तर हे 100 100 घ्यायचं नाही. ठीक आहे ना. मी अजून एक अप्रोच सांगून देतो नंतर. ठीक आहे बघा, प्रत्येक प्रश्नामध्ये एखादा नवीन अप्रोच जर मी सांगत असेल तर लिहून घ्यायचं तुम्ही. ठीक आहे बघा, 4 1 4 4 3 किती 12, तर राहिला का 72 बराबर n गुणिला काय 3, हा 3 इकडं गुणिला हा गुणिला 3 इकडे काय होतो भागेला, तर तिथंच कॅल्क्युलेशन करा. 3 1 3 3 2 6 उरला 1 3 चूक 12, तर उत्तर आलं किती 2400, तर यांची किंमत किती आली माझी 2400. झालं आपला आन्सर. बघा कॅल्क्युलेशन मी वारंवार म्हणतोय की तुमचं कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे. जिथपर्यंत कॅल्क्युलेशन फास्ट नाही तिथपर्यंत आपण याला सोडू शकत नाही. दुसरा अप्रोच काय आपला याला ठीक आहे सोडवण्याचा, मी तर सिंपल प्रश्न लिहितो तोच 7200चे 4%, तर 7200चे 4% बराबर यांचे किती टक्के 12%. आता बघा सिंपल बघा, दोन्हीकडचा टक्के कॅन्सल. 4 1 4 4 3 किती 12, 3 1 3 3 2 6 उरला 1 3 चूक 12, तर किती आलं माझं 2400. तर आन्सर आलं किती 2400. मला माहिती आहे दोन्हीकडे गुणाकारामध्ये टक्के आहे, तर दोन्हीकडचे टक्के काय होणार आहे कॅन्सल होणार आहे, म्हणजे त्याला भाग जाणार आहे. तर आपण 1 भागीला 100 ही स्टेप काय करू शकतो, कमी करू शकतो. ते तुमच्यावर आहे. ते कधी समजेल तुम्हाला, जिथपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करणार नाही तिथपर्यंत तुम्हाला ते कळणार नाही. म्हणून म्हणतो मी वारंवार की प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस शिवाय आपल्याला काहीच नाही. ठीक आहे ना. प्रॅक्टिस नाही केली तर आपल्याला क्वेश्चन किती सोपं आलं आपल्याला येत आहे, पण त्याला वेळ लागते. आणि प्रॅक्टिसमध्ये आपली स्पीड ही वाढत असते. मी वारंवार म्हणतो की जेवढी प्रॅक्टिस करसाल तेवढा तुमचा काय रे फायदा आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. समजलं असेल हे. बस सेम टाईपचा प्रश्न आहे पुढचाही. ठीक आहे, एक घेतोय, नंतर आपण नेक्स्ट टाईपच्या क्वेश्चनकडे येऊया की नेक्स्ट टाईपचा क्वेश्चन आहे कसा, तिकडे आपण जाऊया. बघा पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया आपण. पुढचा प्रश्न सेम आहे तसाच. ठीक आहे, फक्त व्हॅल्यू चेंज आहे, व्हॅल्यू चेंज केलेली आहे, बाकी काहीच नाही प्रश्नामध्ये. ठीक आहे ना. चला एक प्रश्न घेतोय, नंतर मी दुसऱ्या प्रश्नाकडे येतोय मी तुम्हाला समजवण्यासाठी. ठीक आहे, चला एक प्रश्न घेतोय मी. वाटलं तर या टाईपचा अजून की 205चे म्हटलं 205चे किती टक्के म्हटले 205चे 15% बराबर बस सेम तेच पॅटर्न आहे. तर पीचे किती टक्के म्हटलं 3%, तर पीची किंमत किती. नाही समजत तर सरळ सोडवा, आणि तसंही समजत नाही तर मांडून सोडवा. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा फक्त. तर बघा दोन्हीकडे टक्के आहेत, ह्या टक्के कॅन्सल. 3 1 3 3 5 15 आणि 205 गुणिला किती राहिलं 5. सिंपल आहे बघा कॅल्क्युलेशन. काय म्हटलं होतं 205चे 15% बराबर पीचे 3%. दोन्हीकडचे टक्के काय झाले कॅन्सल झाले. नाही समजत तर आपण असं मांडू शकतो याला 205 चाचीचा अर्थ गुणाकार 15% म्हणजे 15 भागीला काय 100 बराबर पीचे. चाचीचा अर्थ गुणाकार 3 भागीला काय 100, दोन्हीकडचा 100 100 कॅन्सल म्हणजे टक्के कॅन्सल. मग इथंच करा ना, कशाला वेळ घालवता. ठीक आहे, नाही समजत म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. मग 3 1 3 3 5 किती 15, आता राहिलं का 205 गुणिला काय 205 गुणिला 5. ठीक आहे, मग इथून कॅल्क्युलेशन करा. 5 5 25 हातचाला 2 5 0 0 आणि 2 आणि 5 2 किती 10, तर 1000 किती 25, तर आपलं उत्तर आलं किती 1025. बघा कॅल्क्युलेशन आहे, बाकी काहीच नाही. बघा एका टाईपचे मी 3-4 प्रश्न इथं घेऊन घेतले. बाकीचे ज्या टाईपचे जे प्रश्न आहे मी सोडतोय. आपण नेक्स्ट टाईपच्या प्रश्नाकडे जाऊया. बघा 4-5 गणितामधून तुम्हाला समजला असेल. नाही समजत असेल तर व्हिडिओ पुन्हा बघायचा, पुन्हा समजून घ्यायचं आणि घरी पण प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, जिथपर्यंत मी वारंवार म्हणत आहे की जिथपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तिथपर्यंत आपल्याला काहीच कळणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. नेक्स्ट टाईपच्या प्रश्नाकडे येतोय मी की नेक्स्ट टाईपचा प्रश्न सांगतोय का. चल बघा पुढचा प्रश्न असं सांगतोय की 40चे 25% बरं 40चे 25% म्हटलंय, तर 40चे किती टक्के 25% लिहून घ्यायचं. 40चे 25%
बराबर 25चे शेकडा किती. ठीक आहे ना. बघा प्रश्न फक्त काही नाही, आपल्याला शब्दामध्ये फिरवलं शेकडा किती, फक्त प्रश्न वाचायचं, उत्तर काढायचं. नाही समजत तर शेकडाचा अर्थ काय होतो, टक्के होतो. मग मला प्रश्नामध्ये काय म्हटलं इथंच समजून जाते बघा. 25 इथं 25 आहे, 25 आहे तर इकडे काय नाही रे 40. खतम झालं ना भाऊ, कॅल्क्युलेशन करायची गरज नाही पडत. आपण काय करतोय, ठीक आहे, नाही समजलं तर मी सांगतोय तुम्हाला की कसं काढायचं ते. बघा सिंपल सांगतोय की 40चे किती टक्के म्हटलं, 25%. तर आपण लिहितो म्हटलं तर 40चे 25% म्हणजे 25 भागिला काय 100. तर 25चे शेकडा किती माहीत नाही, तर शेकडा किती तर माहीत नाही, तर 1 शेकडा, तर 1 भागिला काय 100. ठीक आहे, 100 हा 100 कटला, 25 कटला, तर आलं उत्तर किती 40. खतम ना. इथंच समजायला पाहिजे होतं की 40चे 25% म्हटलं, कारण 25चे शेकडा किती काय, दोन्ही इक्वल आहे. मग डावी बाजू बरोबर जर उजवी बाजू असेल, इथं मला 40 आणि 25 दिसतो, इथं फक्त 25 दिसतो, म्हणजे काय नाही तर 40 नाही. तेच तर आपलं उत्तर आहे. नाही समजत तर मी तुम्हाला सांगून दिलं मांडून आणि दिमागाचा वापर केला तर आपण असंही त्या क्वेश्चनचा आन्सर काढू शकतो. ते आपल्यावर आहे की आपण कसं सोडवतो ते. ठीक आहे बा, बेसिक सांगितलंय आणि एक्झाम अप्रोच की तुम्ही काय करू शकता. मी काय म्हटलं होतं, प्रश्न पुन्हा सांगतो की 40चे 25% बराबर 25चे शेकडा किती. सेम आहे. ठीक आहे ना. दोन्हीकडचं सोडा. शेकडा किती माहीत नव्हतं तर 1 शेकडा, तर 1 भागिला काय केलं आपण 100 आणि सोडून घेतलं तर उत्तर आलं किती आपलं फायनली 40. कसंही जा उत्तर तेच मिळणार आहे. ठीक आहे. नाही समजत तर एकदम बेसिक मांडायचं आणि उत्तर काढायचं, पण कॅल्क्युलेशन फास्ट करायचं. जिथपर्यंत कॅल्क्युलेशन फास्ट करणार नाही तिथपर्यंत आपल्याला क्वेश्चनचा आन्सर लवकर काढता येणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न सांगतोय का, तिकडे येऊया आपण. बघा पुढचा प्रश्न असा सांगतोय की 900चे x टक्का, 900चे जो प्रश्न म्हटलं 900चे x टक्का बराबर 900चे x टक्का बराबर 600चे, ठीक आहे ना, 600चे 30%. तर यक्षची किंमत किती. बघा सिंपल आहे, काहीच करायचं नाही, कॅल्क्युलेशनमध्ये आहे. दोन्हीकडे टक्के आहे. जर दोन्हीकडे टक्के असेल तर आपल्याला काय होते माहीत आहे. ठीक आहे ना. दोन्हीकडचा टक्का कॅन्सल होतो, हा टक्का कॅन्सल करा. ठीक आहे ना. राहिलं का कॅल्क्युलेशन आहे. ठीक आहे ना. 1 2 0 कटले. ठीक आहे. कॅल्क्युलेशन करा. बघा समजत नसेल तर मी मांडून देतोय. ठीक आहे. नाही समजत असेल तर मी सिम्पली मांडून देतो, नंतर सांगतोय तुम्हाला की एक्झामला करायचं का होतं. ठीक आहे. बघा 900चे, ठीक आहे, एकदम बेसिक सांगतोय आधी की 900चे x टक्के बराबर 600चे 30%. तर यक्षची किंमत किती इथंच समजून जाते, आपल्याला करायची काही गरज नाही पडत. नाही समजत तर मी सॉल्व करून देतो. ठीक आहे की 900चे, तर 900चे x टक्का म्हणजे x भागिला काय 100 बराबर 600चे 400चे अर्थ गुणाकार 30% म्हणजे 30 भागिला काय 100. ठीक आहे. दोन्हीकडचं टक्के कॅन्सल करा. ठीक आहे. हे 100 कॅन्सल. ठीक आहे ना. कॅल्क्युलेशन करा, फक्त कॅल्क्युलेशन काय सांगतो तिकडे या, बाकी काहीच नाही. हे 2 0 कटले. त्याच्यानंतर राहिलं का 9 6 आणि काय 3, हा गुणिला इकडे भागीला जातो माहीत आहे, पण 3 1 3 3 3 9 3 1 3 3 2 किती 6, तर x बराबर किती 20. ठीक आहे. तर किती टक्के येणार आहे 20%. झालं आपला आन्सर. ठीक आहे. कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. जिथपर्यंत मी वारंवार म्हणत आहे, जिथपर्यंत तुम्हाला कॅल्क्युलेशन जमणार नाही तिथपर्यंत त्याचं उत्तर येणार नाही. ही स्टेप मांडायची गरज नाही पडत, ते तुमच्यावर आहे की तुम्ही किती फास्ट करता. ठीक आहे ना. काय म्हटलं मी, ते तुमच्यावर आहे की तुम्ही किती फास्ट करता ते. ठीक आहे. पुन्हा एकदा रिपीट करून देतो की 900चे x टक्के बराबर 600चे 30% आहे. तर यक्षची किंमत किती, मी सिंपली मांडलं की 900चे x टक्के म्हणजे x भागिला 100 बराबर 600चे, मग 600 400चा अर्थ गुणाकार 30% म्हणजे 30 भागिला 100. दोन्ही कडता 100 कॅन्सल केलं, कॅल्क्युलेशन केलंय. ठीक आहे ना. कॅल्क्युलेशन केल्यावर समजलं हे 2 0 कटले. त्याच्यानंतर काय 3 1 3 आणि 3 3 किती 9 घेतला आपण. त्याच्यानंतर 3 1 3 3 2 किती 6, तर 9 2 किती 20, तर किती टक्के आला माझं 20%. तेही जमत नाही तर मी दुसऱ्या मेथडनं म्हटलं तर काय होणार आहे, टक्के किती कॅन्सल. ठीक आहे ना. हे 2 0 कॅन्सल. ठीक आहे ना. 3 2 6 3 3 9 3 1 3 3 1 3 राहिलं का 10 9 2 किती 20. खालचं करायची गरज नाही पडत, ते आपल्याला कळायला पाहिजे की डावी बाजू बराबर उजवी बाजू असते. मग डावी आणि उजवीकडचं जर गुणिलेमध्ये असेल तर ते कट्टे आणि भागिलेमध्ये असेल तर कट्टे, पण ते इक्वलमध्ये पाहिजे. ठीक आहे. नाही समजत तर तुम्ही बेसिक न जा, गुणिला हा भागीला जातो आणि भागीला हा गुणिला जातो. ठीक आहे. मी अप्रोच सांगत आहे की एक्झामला आपल्याला कसं त्या प्रश्नाला सोडवता येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया.
चला पुढचा प्रश्न आहे, व्यवस्थित समजून घेत चला आणि प्रॅक्टिस करत चला. जिथपर्यंत मी वारंवार म्हणत आहे तुम्हाला की प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस जर केली तर आपल्याला समजेल की नेक्स्ट प्रश्न आपल्याला सांगतोय का. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया की 7,200चे 12.5% त्यांनी दिलं 12.5% बराबर 2400चे x%. बघा सेम प्रश्न आहे, 2400चे किती टक्के x%, तर काय म्हटलं असेल xची किंमत किती. नाही समजत तर कॅल्क्युलेशन करा, बेसिकनं सोडवा. ठीक आहे, तुमच्याकडं अप्रोच पाहिजे. जिथपर्यंत अप्रोच आपल्याला कळणार नाही तिथपर्यंत आपल्याला क्वेश्चन समजणार नाही. ठीक आहे ना. बघा कॅल्क्युलेशन काय आहे, ठीक आहे, तुमच्यावर आहे. बघा इकडचा टक्का कॅन्सल झाला, नाही समजा तुम्ही एकदम बेसिकनं लिहून देतो. 7,200चे 12.5%, 12.5%ला अपूर्णांकात काय लिहितो सगळ्यांना माहीत आहे, आणि ते कळत नाही तर असं लिहा 12.5 भागीला किती 100 बराबर 2400चे x%. x म्हणजेच काय, x भागीला काय 100. दोन्हीकडचे 100 कॅन्सल होतात. हा एक अप्रोच आहे, इथून तुम्ही कॅल्क्युलेशन करून सॉल्व करू शकता. दुसरा अप्रोच काय आहे ते सांगतो. ठीक आहे, इथून कॅल्क्युलेशन करून उत्तर काढा. ठीक आहे, किंवा 24 एक 24, 24 त्रिक किती 72. ठीक आहे ना. बघा 24 त्रिक किती 72. आता लक्षात घ्या हे टक्के आहे. नाही समजत तर मी हे राहू देतो. चला पहिले असंच सांगतोय, नंतर त्यानुसार जातो. इथून कॅल्क्युलेशन करा, काहीच नाही, सिंपल आहे. इकडचे 2 शून्य इकडचे 2 शून्य कटले. ठीक आहे ना, हिचा पॉईंट हटला, हिचा 1 शून्य कमी झाला. ठीक आहे, हे आलं पाहिजे आपल्याला. काय म्हटलं, हे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. ठीक आहे, मग इथं किती राहिलं फक्त 720. कॅल्क्युलेशन करा. बघा 24 एक 24 म्हणजे इथं राहिलं का 100, आणि 24 त्रिक किती 72 म्हणजे किती 30. दोन्हीकडचा 0 कॅन्सल. राहिलं का, जे राहिलं ते कॅल्क्युलेशन करत चला आणि उत्तर काढत चला. एकदा उत्तर मिळालं की आपलं उत्तर निघालं की आपल्यासाठी ते काय झालंय, सोपं झालंय. ठीक आहे ना. नाही कळत तुम्ही वारंवार म्हणत आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन करा. काय म्हटलंय मी, कॅल्क्युलेशन जिथपर्यंत करणार नाही तिथपर्यंत आपल्याला समजणार नाही. ठीक आहे ना. हे या एक अप्रोचनं आपण सोडू शकतो. ठीक आहे, इथून कॅल्क्युलेशन करा. दुसरा अप्रोच काय आहे बघा, कॅल्क्युलेशन आला पाहिजे. 7,500चे 12.5% म्हणजे किती 12.5%ला आपण 1/8 लिहितो बराबर 2400चे किती x% म्हणजेच काय x भागीला काय 100. 8 एक 8, 8 9 किती 72. तुम्ही कॅल्क्युलेशन करून कसंही जा, मला काही प्रॉब्लेम नाही. हे 2 0 कटले, राहिलं का 900 भागीला काय 2400. इथून भाग द्या, भाग दिलं की आपला आन्सर येऊन जाते. ठीक आहे, 900 भागीला किती 2400. लहान भाग द्या. नाही समजत तर मी वारंवार म्हणत आहे, समजत नाही तर भाग द्या. ठीक आहे ना. इथं 8 त्रिक किती 24, 8 एक 8 उरला किती 1. चला 8चा भाग जात नाही, सॉरी, इथं किती 900 आणि इथं किती आपलं 2400. ठीक आहे, पण हे 2 0 कटले, राहिलं काय 900 भागीला किती 2400 बराबर काय x. कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, जितका भाग जाणार आहे तितका भाग तोडा. ठीक आहे, 4चा भाग जातो, 4 × 24, 4 दोन्ही किती 8 उरला किती 1, 4 दोन्ही 8 उरले किती 2, 4 पंचे किती 20, तर 225 भागीला काय 6. 6चा भाग द्या, 6 एक 6, साइन त्रिक किती 18 उरले किती 4. बघा 4 उरले, साइन 7 42 उरले किती 3, 6 पंचे किती 30, तर किती टक्के x%, म्हणजेच काय 37.5%. इथंही कॅल्क्युलेशन केलं तर काय येणार आहे तुमचं 37.5%. फक्त कॅल्क्युलेशन करायचं. मी वेगवेगळे अप्रोच सांगत आहे की आपण कोणत्या अप्रोचनं त्या प्रश्नाचा आन्सर काढू शकतो. ते तुमच्यावर आहे, तुम्हाला कोणता कॅल्क्युलेशन बेटर जाते, असं जाते की याच्यापेक्षा अजून सोपं जाते, ते तुमच्यावर. ठीक आहे, तुम्ही असंही करू शकता. 24 एक 24, 24 त्रिक किती 72. ठीक आहे, म्हणजे इथं राहिलं काय 3 आणि इथं काय 12.5%. ठीक आहे, 12.5% म्हणजे 12.5% म्हणजे किती राहिले तुमचं 12.5%ला अपूर्णांकात आपण काय लिहितो 1/8. तर आपण असं लिहू शकतो 3 1 किती 8 बराबर काय x%. x म्हणजेच काय x भागीला काय 100. इथून कॅल्क्युलेशन करा, फायनल आन्सर तेच येणार आहे जे आपल्याला पाहिजे ते. ठीक आहे ना. क्वेश्चनचा आन्सर बदलत नाही, तेच आन्सर येणार आहे. फक्त आपण काय करतोय ते आपल्याला समजायला पाहिजे. हा एक प्रश्न झालाय. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे येऊया. पुढचा प्रश्न सांगतोय का आपल्याला समजला असेल. कॅल्क्युलेशन भाग आहे, कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. जिथपर्यंत कॅल्क्युलेशन करणार नाही तिथपर्यंत तुम्हाला प्रश्नाचे आन्सर येणार नाही. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. पुढचा प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आहे 270चे 2/3%. ठीक आहे, जसं म्हटलं तसं लिहून घ्या. 270चे 2/3% बराबर x चे
3/2% तर यक्षची किंमत किती, हाच प्रश्न आहे. ठीक आहे, फक्त सिम्पली लिहून घ्या आणि उत्तर काढा. मग दोन्हीकडचं टक्के आहे कॅन्सल होते, नाही समजत ते मांडून देतो एकदम बेसिकनं की 270चे 4चे अर्थ गुणाकार 2/3%. टक्के म्हणजेच काय भागीला 100, तो कसा होणार 1/100 बराबर यक्षचे 3/2% म्हणजे 3/2 आणि टक्के म्हणजे 1/100. दोन्हीकडचे 100 काय झाले कॅन्सल झाले. मला यक्षची किंमत पाहिजे, इथं भाग द्या. 3 × 1 = 3. ठीक आहे, 3 × 9 किती 27 म्हणजे किती आलं 90 आलं. ठीक आहे, कॅल्क्युलेशन करा, बाकी काहीच नाही. इथं 3 × 1 = 3, 3 × 3 किती 9 म्हणजे 30. तर राहिलं का फायनली 30 गुणिला काय 2 गुणिला काय हा 2 बराबर काय यक्स. खतम झालं आहे आपलं कॅल्क्युलेशन. बघा कॅल्क्युलेशन करा व्यवस्थित, कॅल्क्युलेशन आलं की आपलं उत्तर येऊन जाते. मग 30 2 = 60 आणि 60 2 किती 120. तर यक्षची किंमत आली किती 120. ठीक आहे, झालं आपला आन्सर. व्यवस्थित आपल्याला कळायला पाहिजे, एकदा कळालं की आपल्याला ते सिम्पली समजून जाते. बघा प्रश्न समजला नसेल तर मी पुन्हा रिपीट करतो की क्वेश्चनमध्ये सांगितलं काय होतं की 270चे 2/3% बराबर यक्षचे 3/2%. तर यक्षची किंमत किती, सिम्पली मांडा आणि मांडून त्याला सोडवा की प्रश्नामध्ये सांगितलंय का. तर आपण मांडतो म्हटलं तर काय 270चे 4चे अर्थ गुणाकार 2/3%. म्हणजे 1/100 आणि टक्के म्हणजे भागीला 100. 2/3% म्हणजे 0. किती 66%. तर आपण असं लिहू याला. आणि यक्षचे 4चे अर्थ गुणाकार 3/2% म्हणजे 1/100. दोन्हीकडचा बघा आता कॅल्क्युलेशन करताना लक्ष द्या केअरफुली, समजलं नसेल तर हे 100 कॅन्सल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा 3 × 1 = 3, 3 × 9 = 27 म्हणजे 90. ठीक आहे, हे 90 दोन्ही 180 होतात. आपण गडबड नाही केली तर अजून हे बघा हा गुणिला इकडं भागीला जातो. मग सरळ कॅल्क्युलेशन करा ना. 3 × 1 = 3, 3 × 3 किती 9 म्हणजे राहिलं काय 30. मग आता राहिलं का हा भागीला हे 2 2 कॅन्सल होत नाही कारण की हा भागीला इकडं गुणिला जातो. मग काय राहिलं 3 2 = 6 आणि sin 2 किती 12 म्हणजे 30. sin 2 12 म्हणजे 30 2 = 60 आणि 60 गुणिला 2 किती 120. तर उत्तर आलं किती आपलं 120. तर यक्षची किंमत किती आली 120. ठीक आहे, म्हणजे 270चं 2/3% म्हणजेच काय यक्षची किंमत काय पाहिजे आपल्याला 120. तर 120चं 3/2%. दोन्ही काय असणार आहे आपल्यासाठी इक्वल असणार आहे. हा प्रश्न सांगतोय, समजला असेल डबल रिपीट करून दिले की ना किंवा पुन्हा रिपीट करून तुम्हाला सांगून दिले की क्वेश्चनचा आन्सर येतो कसा. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. प्रश्न लिहून घेत चला, जे अवघड वाटते ते लिहून घ्यायचे, नोट्स काढायची आणि व्यवस्थित वारंवार प्रॅक्टिस करायची. बघा मी पूर्ण प्रश्न घेत आहे, फक्त कोणते प्रश्न सोडत आहे जे प्रश्न सेम आहे म्हणजे सारखे आहे ते काही प्रश्न सोडत आहे. आणि जिथं मला वाटतं की तुम्हाला अडचण जाईल ते प्रश्न मी इथं घेण्याचं काय करत आहे प्रयत्न करत आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे येऊया. पुढचा प्रश्न सांगतोय का तिकडं आपण जाऊया. बघा पुढचा प्रश्न आहे, पुन्हा एक तसाच प्रश्न आहे ते घेतोय मी. ठीक आहे, 125चे जे म्हटले ते लिहून घेतो की 125चे फक्त सिम्पली मांडत चला. 125चे 8/5% बरोबर यमचे 5/5 किती 8%. तर समजला असेल तर यमची किंमत किती. ठीक आहे, हे प्रश्न सांगतोय. सिंपल प्रश्न आहे. ठीक आहे, लहान प्रश्न आहे म्हणून पेनच लिहित आहे, स्क्रीनवर प्रश्न दाखवत नाही कारण की बघा आता समजून जाते. 125चे 8/5% बराबर यमचे 5/8%. तर यमची किंमत किती नाही समजत तर मी वारंवार म्हणत आहे बेसिक त्याला मांडून सोडवा. तर प्रश्नामध्ये म्हटलंय का की 125चे 4चे अर्थ गुणाकार 8/100. ठीक आहे, सॉरी 8/5 आणि टक्के म्हणजे 1/100 बराबर यमचे 4चे अर्थ गुणाकार 5/8 आणि टक्के म्हणजे 1/100. कारण या पूर्ण टक्के म्हणजे त्याला भागीला काय असणार आहे 100. बघा दोन्हीकडचा भागिलेमध्ये 100 आहे तो कॅन्सल होतो. मग हे दोन्हीकडचा 100 काय झाला कॅन्सल झाला. बघा 5च्या पाडात 125 होते. 5 × 1 = 5, 5 × 25 किती 125. कॅल्क्युलेशन आले पाहिजे, मी वारंवार म्हणतो. त्याच्यानंतर 5 × 1 = 5, 5 × 5 = 25. आता राहिलं का जे राहिले तुमचं उत्तर बघा 5 × 8 = 40, 40 गुणिला किती 8, तर 8 सकम किती 48. हे तुमचं काय झालंय आन्सर झालंय. ठीक आहे, बघा जे राहिले ते लिहून घ्या. 5 इथं काय राहिलं 8 आणि हा भागीला इकडे काय होतो गुणिला बराबर काय यम
तर 5 8 40, 40 गुणिला 8 तर 8 सकम किती 48, तर यमची किंमत आली किती 480, म्हणजे 125चं 8/5% म्हणजेच यमचं 5/8% म्हणजे किती 480, हे आपलं काय झालं ॲन्सर झालं. बघा कॅल्क्युलेशन भाग आहे तितका आपल्याला कळत असेल किंवा कॅल्क्युलेशन जर जमत असेल तर आपण सहज कोणत्याही प्रश्नाचा ॲन्सर काढू शकतो. तुम्हाला कळणार नाही म्हणजे थोडा अडचण जाईल म्हणून मी थोडंसं लेंदी करत आहे. प्रश्न पहा. बघा मी काय केला असता हा टक्के कॅन्सल केला असता कारण हे 100 मला माहीत आहे कटणार आहे ते तुम्हाला कळणार नाही किंवा समजणार नाही याच्यासाठी मी तुम्हाला हे लिहून दिलं आहे. ठीक आहे प्रॅक्टिस करा. ही स्टेप करायची नाही डायरेक्ट टक्के कॅन्सल करा. 5 1 5 5 25 125 ठीक आहे ना. मग हे 5 1 5 5 5 25 8 45 8 सकम 48 खतम झालं आहे आपलं आन्सर. इतका फास्ट आपल्याला ते कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. ठीक आहे प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे ना. जिथपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तिथपर्यंत आपल्याला क्वेश्चनचा आन्सर आपल्याला फास्ट काढता येणार नाही. मी वारंवार या गोष्टीकडे तुम्हाला या गोष्टीकडे घेऊन जात आहे का कारण की एक्झाममध्ये प्रॅक्टिस किंवा कॅल्क्युलेशन हे खूप फास्ट पाहिजे. आपल्याला गुणाकार भागाकार येते बेरीज वजाबाकी येते पण ती मॅटर नाही करत आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार येते का. मॅटर काय करते की आपण किती फास्ट ते कॅल्क्युलेशन किंवा ते भाग करू शकतो हे महत्त्वाचं आहे स्पर्धे परीक्षेमध्ये. ते कळणार नाही. बेरीज सात पहिल्या वर्गाच्या दुसऱ्या वर्गाच्या मुलाला पण येते परंतु किती फास्ट करतो हे मॅटर करतात आणि स्पर्धे परीक्षेमध्ये कॅल्क्युलेशन किंवा तुमची स्पीड ही खूप मॅटर करत असते तुमच्या रिझल्टसाठी. ठीक आहे चला तर पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. पुढचा प्रश्न सांगतोय का सेम त्याच टाईपचा आहे. ठीक आहे तर कॅल्क्युलेशनमध्ये काही गडबड झाली का चेक करून घ्या. 5 1 5 5 2 10 5 5 25 ठीक आहे. चला पुढचा प्रश्न सांगतोय का बघा चुकला का चेक करा एकदा. 125च्या 8/5% 125चे 8/5% तर यमचे 5/8% तर यमची किंमत किती. ठीक आहे बघा सिंपल आहे. 125चे तर 125चे टक्के म्हटलं 100 कॅन्सल 5 1 5 तर 5 25 125 हे 5 1 5 5 5 25 ठीक आहे. 8 5 40 40 गुणिला 8 ठीक आहे ना. तर हे 8 चूक किती सॉरी इथं कॅल्क्युलेशनमध्ये आपली गडबड झाली. ठीक आहे ना. गुणाकारामध्ये बाकी बरोबर आहे. हे 8 5 40 आणि हे 8 चूक किती 32 तर उत्तर किती यायला पाहिजे 320. आपण 8 सकम 48 म्हणून दिलं. बाकी क्वेश्चन बरोबर आहे. ठीक आहे कॅल्क्युलेशन बोलता चुकलंय माझं. ठीक आहे ना पण कॅल्क्युलेशन फास्ट करा. ठीक आहे बाकी व्यवस्थित म्हटलंय मी बाकी काही नाही प्रश्नामध्ये. ठीक आहे बघा 8 5 40 आणि 8 चूक किती 32 आपण 8 सकम म्हणून दिलं. ते 8 चूक काय पाहिजे आपलं 32 किंवा 4 8 32 तर किती आन्सर येणार तुमचं 320. ठीक आहे चला चुकलं माझं. ठीक आहे तेवढं. आता पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. पुढचा प्रश्न सेम आहे. ठीक आहे ना फक्त व्हॅल्यू चेंज आहे. ठीक आहे चला पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न सांगतोय का तिकडं आपण येऊया. ठीक आहे बस सेम प्रश्न आहे. ठीक आहे ना. एक प्रश्न तुम्ही ते सोडून घ्या. ठीक आहे चला नाही तर मीच सोडून देतोय किंवा तुम्हाला ते जमून जाते दुसरं काही नाही. प्रश्नामध्ये काय म्हटलंय ते बघा. ठीक आहे की 1250चे बघा पुन्हा सांगतोय 1250चे पुढचा प्रश्न 1250चे 2 किती 5% बराबर यक्षचे 5/2% तर यक्षची किंमत किती. बघा कॅल्क्युलेशनकडे व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे किती म्हटलं 1250चे. ठीक आहे सिम्पली लिहा. दोन्हीकडचा टक्का कॅन्सल होता आता. ठीक आहे मी इथं कॅन्सल करून टाकतो. हे टक्के कॅन्सल राहिलं का 5 12.5. ठीक आहे कॅल्क्युलेशन करा 5 1 5 इथं बघा 5 25 125 म्हणजे किती 250. ठीक आहे बघा 5 2 10 उरला किती 2 5 5 25 आणि 0 हा 5 1 5 5 5 25 म्हणजे राहिलं काय 50 50 दोन्ही 100 100 दोन्ही 200 तर उत्तर आलं किती माझं 200 झालं आहे आपलं कॅल्क्युलेशन. बघा आता कॅल्क्युलेशन किती फास्ट करतोय आपण किंवा कसं करतोय इकडे लक्ष द्यायचं. बघा टक्के कॅन्सल झाले. राहिलं का प्रश्नामध्ये 12.5चे 2/5 बराबर यक्षचे 5/2 कॅल्क्युलेशन केलं 5 1 5 इथं 5 5 दोन्ही 10 उरले 2 5 5 25 0 त्याच्यानंतर काय 5 1 5 5 5 25 50 तर 50 गुणिले 2 100 आणि 100 गुणिले 2 किती 200 तर उत्तर आलं किती माझं 200 हे उत्तर आलं फायनल. ठीक आहे ना. बघा हे प्रश्न आहे
हा प्रश्न आणि याचं उत्तर एक्झामला हा अप्रोच ठेवून एक्झाम द्यायची, ठीक आहे. आपण सहज आपली एक्झाम क्रॅक करू शकतो, ठीक आहे. पोलीस भरती करणारे असेल किंवा सरळ सेवा करणारे असेल त्यांच्यासाठी प्रॅक्टिस ही खूप महत्त्वाची आहे, कारण पोलीस भरतीला 50 प्रश्न हे गणिताचे येतात आणि त्याच्यासाठी आपली प्रॅक्टिस आणि स्पीड खूप महत्त्वाची आहे, ठीक आहे. तिथपर्यंत जे आपली प्रॅक्टिस जिथपर्यंत व्यवस्थित होणार नाही तिथपर्यंत आपण पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये किंवा सरळ सेवेच्या एक्झाममध्ये आउट ऑफ मार्क घेऊ शकत नाही. म्हणजे पोलीस भरतीला 50 पैकी 50 जर मिळवायचे असेल तर प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल. पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा पुढचा प्रश्न आहे थोडं शाब्दिकचा आहे, ठीक आहे. मग तिकडे येऊ आपण. पुढचा प्रश्न सांगतोय का, चला सेम प्रश्न. आता फक्त त्यांनी काय म्हटलं आहे, एका संख्येचे 12.5% बराबर, ठीक आहे. बघा एका संख्येचे 12.5% मी तर सिम्पली लिहितो, एका संख्येचे 12.5% बराबर किती 37. तर त्याच संख्येचं म्हटलं तर त्याच संख्येचे 37.5% बराबर किती हे मला प्रश्नामध्ये विचारलं आहे. तर त्याच संख्येचे 12.5% किती. मी सिम्पल जेवढं लागते तेवढं मी म्हटलं की प्रश्न काय सांगतो, एका संख्येचा 12.5% बराबर किती 37. तर त्याच संख्येचे 37.5% बराबर किती हे प्रश्नामध्ये म्हटलंय. आपल्याला जसं जायचं आहे तसं आपण याला सॉल्व्ह करू शकतो, ते तुमच्यावर आहे, ठीक आहे ना. आता तुम्ही कसं जाऊ शकता तर बेसिकनं सांगतोय आणि बेसिक नंतर याचा एक्झाम अप्रोच काय पाहिजे ते सांगतोय. बघा एका संख्येचा ती संख्या माहीत नाही तर 12.5% म्हणजेच काय, ठीक आहे. 12.5% म्हणजे 12.5 भागीला किती 100 बराबर किती 37. पहिले ती संख्या काढा नंतर त्याचं 37.5% काढा. मग x बराबर 125 भागीला 100 जर करतो म्हटलं तर 1/8 बराबर काय 37. तर x बराबर किती 37 गुणिले 8 ते 8 × 7 56. हाताला किती 5 8 त्रिक 24 24 आणि 5 किती 29. तर ती संख्या आली किती माझी 296. तर त्याच संख्येचा मला किती टक्के म्हटलं 37.5%. मग त्याच संख्येचा म्हणजे यक्सचा, मग यक्सचा 37.5%ला फ्रॅक्शनमध्ये लिहितो का 3 काय 8. पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की 12.5% जर 1/8 असते तर 37.5% किती असते 3/8. मग यक्सचं म्हणजे 296 ही यक्सच्या ठिकाणी काय ठेवा 296 ते 37.5% म्हणजे 3/8. तर 3 किती 8 तर 8 1 8 कॅल्क्युलेशन करा, ठीक आहे. तिथं 8 त्रिक 24 उरले किती 5 तर 8 7 किती 56. आता राहिलं का 37 गुणिला किती 3 तर 3 7 21. हाताला किती 2 3 त्रिक 9 9 आणि 2 किती 11. तर किती आलं 111. हा एक अप्रोच आहे याला सोडवण्याचा. दुसरा अप्रोच काय बघा लक्षात घ्या, मी सांगतो इथं 12.5%ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो तर 12.5%ला फ्रॅक्शनमध्ये म्हणजे अपूर्णांकात 108 लिहितो आणि 108 ची किंमत दिली किती 37. मग 1 ची किंमत किती दिली मला 37. तर 8 ची किंमत किती हे कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. मग 1 ची किंमत जर 37 असेल तर 8 ची किंमत किती असणार आहे तुमची 296. मग 296 मला विचारलं का 37.5% तर 37.5%ची किंमत किती म्हटलं 37.5 म्हणजेच काय 3 किती 8. मग 1 ची किंमत जर 37 असेल तर 3 ची किंमत किती 111. 8 ची ऑलरेडी दिलेली आहे किती 296. तुम्ही असं पण सॉल्व्ह करू शकता. अप्रोच आहे. नाही समजलं तर बेसिक जा, बेसिक नाही समजत बेसिक समजलं तर ॲडव्हान्सकडे जा. आधी बेसिक कॅल्क्युलेशन किंवा बेसिक भाग क्लिअर ठेवा. जर बेसिक भाग क्लिअर असेल तर आपण बाकीचे क्वेश्चनचे आन्सर सहज काढू शकतो. आपण असंही सोडू शकतो आणि असं पण सोडवू शकतो. ते आपल्यावर आहे की आपल्याला कसं जायचं आहे प्रश्नामध्ये, ठीक आहे. पुढचा प्रश्न काय सांगतो समजला असेल तुम्हाला, ठीक आहे. सेम तसाच प्रश्न आहे. एका संख्येचा 37.5% म्हटलं आता, ठीक आहे. हे कळालं, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. एका संख्येचा 37.5% दिलेला आहे. त्यांनी काहीतरी दिलं असेल 37ची किंमत आणि विचारलं असेल त्याच संख्येचा काहीतरी टक्का काढा, ठीक आहे. नाही समजत तर बेसिक जा. बघायला अजून एक मेथडनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ते तुमच्यावर आहे, ठीक आहे. मी सांगून देतोय वाटलं तर ह्याच प्रश्नाचं उत्तर अजून कसं काढू शकतो आपण, ठीक आहे. पुढची मेथड काय आहे बघा लक्षात घ्या. एका संख्येचं 37.5% म्हटलं तर तुम्ही असंही करू शकता त्याच प्रश्नाला की 37.5% सॉरी पहिले काय म्हटलंय 12.5%, ठीक आहे. जसं म्हटलं तसं लिहून घ्या. एका संख्येचा 12.5% तर आपण लिहू शकतो 12.5%ची किंमत किती दिली ते लिहून घ्या. 12.5%ची किंमत किती 37 दिली. सिम्पली लिहा, थोडंसं दिमाग चालवा. इथं किती आहे 37 आणि नंतर काय म्हटलंय 37.5%ची किंमत किती, थोडंसं दिमाग चालवा उत्तर निघून जाते, ठीक आहे. बराबर काय यक्स, ठीक आहे. आता दिमाग चालवा, थोडंसं दिमाग चालवलं की येऊन जाते. बघा 12.5च्या किती पट आहे हे तिप्पट आहे आणि 12.5 गुणिले 3 37. तर 37चे तिप्पट किती येणार आहे माझी 111. खतम झालं आपला आन्सर, ठीक आहे. याला ऑर मध्ये अजून कसं सोडू शकतो आपण, तर आपण असं सोडू शकतो की 12.5%ची किंमत किती रे 37. मला विचारलं का 37.5%ची किंमत किती माहित नाही तर यक्स आपण इथूनही करू शकतो. यक्स बराबर मग 37
गुणिला किती 37 भागिला किती 12.5 इथून कॅल्क्युलेशन करा तरी उत्तर तुमचं किती येणार आहे 111. ते तुमच्यावर आहे की तुम्हाला कसं सोडवायचं. मी काय दिमाग लावतो किंवा तुम्ही काय दिमाग लावता हे तुमच्यावर आहे. ठीक आहे ना. मी कसा दिमाग लावला की 12.5% किंमत जर 37% असेल 37 असेल तर 37.5% किंमत किती आहे. बघा टक्के वाढले किती पटीनं ते बघा. 12.5ची तिप्पट किती होते 37.5 म्हणजे टक्क्यामध्ये तिपटीनं वाढलं तर 37ची संख्या ही तिपटीनंच वाढणार ना. मग 37ची तिप्पट किती 111. हा एक अप्रोच आहे. तोही नाही समजला ते मेथड नंबर 4 आपण असं पण त्याला सॉल्व्ह करू शकतो. आपल्यावर आहे की आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे ते बघा. पहिले 2 अप्रोच म्हणजे पहिल्या 2 मेथड आणि या 2 मेथड म्हणजे अशा टोटल मेथड किती आहे 4 आहे. अजून आपण याला सोडवू शकतो. ठीक आहे. तुम्हाला याच्यापैकी कोणतं चांगलं वाटते ते तुम्ही घ्या आणि प्रॅक्टिस करा. ठीक आहे. मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की एका मेथडनं सगळे प्रश्न सोडवणं पॉसिबल नसतात. ठीक आहे ना. मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर होतात पण काही क्वेश्चन आपल्याला बेसिक न तर काही प्रश्न आपल्याला ॲडव्हान्स किंवा ट्रिक न आपण जे काही म्हणतो आपली जे ट्रिक म्हणतो किंवा शॉर्टकट म्हणतो त्यानुसारही आपल्याला जमले पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल सगळ्या मेथड आल्या पाहिजे तरच आपण एक्झाममधले सगळे प्रश्न काय करू शकतो सॉल्व्ह करू शकतो. पुढचा प्रश्न बघा काय सांगतोय तिकडे येऊया. बघा पुढचा प्रश्न काय दिलाय. एका संख्येचा 37.5%. ठीक आहे. एका संख्येचा 37.5% म्हटलं एका संख्येचं 37.5% म्हटलं. ठीक आहे. आता काढा इथं नका काढू ते तुमच्यावर आहे. ठीक आहे. एका संख्येचा ती संख्या माहीत नाही यक्स एकदम बेसिक सांगतोय 37.5%. तर 37%ला आपण फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो सगळ्यांना माहीत 3 किती 8 तिथे लिहा 3 किती 8 बराबर किती दिले त्यांनी 675. तर त्याच संख्येचा म्हटलं तर त्याच संख्येचा काय म्हटलंय 62.5% किती. ठीक आहे. आता इथेही तुम्ही करू शकता ते तुमच्यावर आहे. 37 आणि इथं काय 62.5 नाही समजत तर बेसिक जा. मी बेसिकनं सांगतोय. ठीक आहे. नंतर आपण एक्झाम अप्रोच काय पाहिजे तिकडे जाऊया. ठीक आहे. फक्त समजून घ्या की प्रश्न सांगतोय का. म्हणजे यक्स बराबर कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे. कॅल्क्युलेशन आलं पाहिजे आपल्याला 3 1 3 3 2 किती 6 3 2 6 उरला किती 1 3 5 15 तर राहिलं का 225 मिळाला काय 8 ते 8 5 40 4 8 2 16 16 आणि 4 किती 20 हातचाला 2 8 2 16 16 2 किती 18 तर ती संख्या आली किती 1800. ठीक आहे. मग ती संख्या 1800 त्याच संख्येचा 62.5% म्हटलं मला त्याच संख्येचा 62.5% म्हणजेच काय यक्सचा 62.5% म्हटलं म्हणजे 1800 62.5% आणि 62.5%ला आपण अपूर्णांकात लिहितो का 5/8 कॅल्क्युलेशन करा आपलं उत्तर येऊन जाते. ठीक आहे. मग इथं 8 1 8 8 2 किती 16 उरले 2 8 2 16 उरले किती ते 4 तर 8 5 किती 40 तर 225 गुणिला किती 5 मग 225 गुणिला 5 आपल्याला जमलं पाहिजे 5 5 25 2 5 2 10 2 12 हातचाला 1 5 2 10 1 किती 11 तर त्याच संख्येचा 62.5% किती येणार आपला 1100 किती 25. ठीक आहे. बाकी मेथडनं तुम्ही प्रयत्न करायचं. मी एक मेथड तुम्हाला सांगितली बाकीच्या मेथड आपण घरी प्रॅक्टिस करायचं. बेसिक कॅल्क्युलेशन आहे. बेसिक कॅल्क्युलेशन आपल्याला आलं पाहिजे. मी वारंवार म्हणतो की जिथपर्यंत आपल्याला बेसिक कॅल्क्युलेशन येणार नाही तिथपर्यंत आपण प्रश्नाचा आन्सर फास्टली काढणार नाही. ठीक आहे. हा प्रश्न झाला. पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. बघा सिम्पली म्हटलंय तसं तसं काढत जायचं दुसरं काहीच नाही. चल बघा पुढचा प्रश्न असा म्हणतो की एका संख्येचे 2.5% बराबर 15 तर ती संख्या कोणती. एका संख्येचं किती टक्के 2.5% बराबर किती म्हटले त्यांनी 15 म्हटलं तर ती संख्या कोणती. आता तुमच्यावर आहे तुम्ही याला कसं सोडू शकता. ठीक आहे. मग बेसिक जर म्हटलं तर हे असं करू शकता एका संख्येचे 2.5% बराबर यक्स. बघा मी इथं सांगतोय एका संख्येचे 2.5% बराबर 15 तर ती संख्या कोणती. ठीक आहे. म्हणजे एका संख्येचं किती 2.5% बराबर किती दिलं 15. ठीक आहे. मग आपण इथून सोडून घेऊ ती संख्या माहीत नाही तर यक्स तर एका संख्येचे 2.5% म्हणजे 2.5 भागिला काय 100 बराबर 15. आपण असे सोडू शकतो. हा पॉईंट आठवा इथं 0 द्या कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे. म्हणजे 25 1 25 25 100 म्हणजे किती 40 तर यक्स बराबर काय 15 चूक किती 60 आणि हा 0 तर ती संख्या आली किती आपली 600. तुम्ही असे सॉल्व्ह करू शकता. अप्रोच आहे की तुम्ही कसं कसं त्याला सॉल्व्ह करू शकता ते तुमच्यावर आहे. जिथपर्यंत तुम्ही ते कॅल्क्युलेशन करणार नाही तिथपर्यंत आपल्याला ते जमणार नाही. तर ती संख्या कोणती आली आपली 600. पुन्हा सांगतोय मी काय म्हटलंय एका संख्येचा 2.5% मग 2.5% मग एका संख्येचा 2.5% बराबर 15 आहे तर ती संख्या कोणती म्हटलं. मग ती संख्या माहीत नव्हती तर यक्स मग यक्सचा 2.5% म्हणजे 2.5 भागिला किती 100 बराबर किती 15. इथचा पॉईंट आठवला. पॉईंट नंतर एक संख्या होती खाली एक शून्य गेला तर 25 1
25, 25 चूक 100 हा 0 आणि 15 चूक किती 60 आणि हा 0, मग ती संख्या कोणती येणार माझी 600. ठीक आहे, तुम्ही असे सॉल्व करू शकता. दुसरी मेथड काय 2.5%, तर 2.5% बराबर किती 15, कोणतीही संख्या किती टक्के असते म्हटलं 100%, तुम्ही तसंही सॉल्व करू शकता. मग 100%ची किंमत किती ती इथूनही तुम्ही सॉल्व करून त्याचं उत्तर काढू शकता. ठीक आहे, मग x बराबर किती 100, तर 100 गुणिला किती 15 भागीला किती 2.5, हा पॉईंट हटवा इथं 0 द्या. 25 1 25, 25 चूक 100, शेवटी आन्सर ते देणार आहे. 15 चूक किती 60 म्हणजेच किती 600. कॅल्क्युलेशन बघा तुम्ही कसं करू शकता. पुढची मेथड काय 2.5% आपण अपूर्णांकात काय लिहू शकतो ते तुमच्यावर आहे. 25% माना 25%ची किंमत जर 1/4 घेतली आपण तरी उत्तर काढू शकतो. म्हणजे आपण 25% जर मांडलं तर काय येणार 1/4 किती 4, 1 ची किंमत किती 15, तर 4 ची किंमत किती 60, पण 2.5 आहे. ठीक आहे ना, आपल्याला पॉईंट आहे तिथे 0 द्या, 600 खतम झालं आपला आन्सर. ठीक आहे, बेसिक बघा 25%ला अपूर्णांकात आपण लिहितो का, तर 1/4 काय लिहितो 4. आपण तसे कॅल्क्युलेशन करून त्याचं उत्तर काढू शकतो. बघा मेथड 1, मेथड 2, मेथड 3 अजून आपण त्याला सोडवू शकतो. आपल्याला कोणती बेटर जाते ते तुम्ही ठरवायची आणि तुम्ही त्या प्रॅक्टिसमध्ये आणून त्याला सोडवायचं. ठीक आहे, मी वारंवार म्हणत आहे की आपल्याला कोणत्या मेथडनं सोपं जाते त्यानुसार त्या प्रश्नाला सोडवायचे. तुमच्यावर आहे की तुम्हाला सोडवायचं कसं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया आपण. सेम प्रश्न आहे. काय म्हटलं एका संख्येचं 6.104%. ठीक आहे, काय म्हटलं एका संख्येचं 6.1, आता फ्रॅक्शनमध्ये करा नका करू किंवा बेसिक जा ते तुमच्यावर आहे. ठीक आहे, फक्त माझं काम आहे तुम्हाला सांगणं. बेसिक पण सांगत आहे मी की नाही समजलं तर कमीत कमी बेसिकनं तरी आलं पाहिजे. एका संख्येचं 6.104% बराबर किती दिलं त्यांनी 48, तर ती संख्या कोणती. बघा याला अपूर्णांक आहे 6.104% म्हणजे किती 6.25. ठीक आहे, याला आपण काय लिहू शकतो 6.25 आणि 6.25ला फ्रॅक्शनमध्ये काय लिहितो आपण. बघा 12.5%ला आपण काय लिहिलं होतं 12.5%ला 1/8 लिहिलं. आता राहिलं का 6.25, तर याची किंमत काय येणार 1/16 म्हणजे 6.25ची किंमत किती 1/16 आणि 1ची किंमत 48, तर 16ची किंमत किती, तर 48 गुणिला 16, हे तुमचं आन्सर खतम झालं ना भाऊ. किती वेळ लागते आपल्याला सोडवायला. याला काय केलं मी 6.25%ला फ्रॅक्शनमध्ये म्हणजे अपूर्णांकात काय लिहितो 1/16, तर 16 पैकी 1/भागाची किंमत दिली किती मला 48, तर 100%च्या मध्ये ती संख्या विचारली तर ती संख्या किती 16, तर 16ची किंमत किती 48 गुणिला 16. जे काही कॅल्क्युलेशन येणार किंवा जे काही कॅल्क्युलेशन येणार ते तुमचं काय असणार आहे उत्तर. ठीक आहे, इथून कॅल्क्युलेशन करा आणि उत्तर काढा. ते तुमच्यावर आहे की तुम्ही किती फास्ट करू शकता. असं जमत नाही तर बेसिक जा. बेसिकने काय म्हटलं एका संख्येचा किती टक्के म्हटलं जे म्हटलं ते काढा. ठीक आहे, एका संख्येचा मग ती संख्या माहीत नाही तर x किती टक्के 4.1 किती 4%. हे समजत नाही तर 6 आणि 1 काय 25, तर 25 भागीला काय 4%, 4% म्हणजे 1/काय 100 बराबर किती आहे 48. ठीक आहे, हे तर कळते ना. बस 4 सगळं 24 आणि 1 25, 25 भागीला 4%, तर टक्के म्हणजेच काय 1/100. तुम्ही असंही सॉल्व करू शकता. इथून कॅल्क्युलेशन करा. ठीक आहे, 25 1 25, 25 चूक 100, तर x बराबर काय 48, हा भागीला इकडे काय होतो गुणिला होतो. कॅल्क्युलेशन करा x बराबर 48 गुणिला 4 किती 192 गुणिला 4. अजून कॅल्क्युलेशन करा x बराबर 4 दोन्ही किती 8, 4 9 36, 36 6 हाताला किती 3, 4 1 4 आणि 4 आणि 3 किती 7. तर उत्तर आहे आलं किती तुमचं 768. तुमच्यावर की तुम्ही कॅल्क्युलेशन कसं करता. ठीक आहे, बघा सिंपल आहे. जसं जमते तसं सोडवा. फ्रॅक्शननं जमत असेल फ्रॅक्शननं सोडवा, फ्रॅक्शननं जमत नाही तर बेसिकनं सोडवा, पण क्वेश्चनचा आन्सर काढा. ठीक आहे, आणि फास्ट काढा. कॅल्क्युलेशन फास्ट करा. ठीक आहे, मांडा कसंही त्या प्रश्नाला तो प्रश्न नाही. ठीक आहे, पण मांडा कसंही म्हणजेच काय मांडणी व्यवस्थित करा. म्हणजे तुम्ही असं मांडून सोडवा की असं मांडून की तुम्हाला ज्या मांडणीनं मांडायचं त्या मांडणीनं मांडा, परंतु आन्सर हे लवकर आलं पाहिजे. बस इकडं आपला फोकस असला पाहिजे. ठीक आहे, एक्झामला आपल्याला सगळे प्रश्न काय करायचे आहे सॉल्व करायचे आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतो तिकडे येऊया. बस सेम प्रश्न आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न किंवा तो प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतोय. ठीक आहे, एका संख्येचं 12.5% म्हणजे 120, तर त्याच संख्येचा 87.5% किती तुम्ही सोडू शकता. तेवढं तुम्हाला समजलं का. आणि तेच ते प्रश्न आपण वारंवार घेतले. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय सांगतोय तिकडे येऊया. बघा जसं म्हटलंय तसं. ठीक आहे, हाही झाला तरी मी सोडून देतो. 18% मायनस काय म्हटलं 9% मायनस किती टक्के 2% बराबर
किती, ठीक आहे. क्वेश्चन मार्क आहे, फक्त सोडवायचं आहे. बघा सिम्पल काय आहे, सिम्पली याला सोडवा आणि उत्तर करा. 18% 18 म्हणजेच काय 18 भागिला 100 मायनस 9% म्हणजे 9 भागिला काय 100 मायनस 2% म्हणजे 2 भागिला काय 100. बेसिक आहे, बेसिक सारखं सोडवा. ते 18 भागिला काय 100, ठीक आहे. मायनस इथं बघा व्यवस्थित सोडवा. काय म्हटलंय, जे प्रश्नाला जसं म्हटलं तसं सोडवा, ठीक आहे ना. एक मिनटं. 18% मायनस 9% गुणिला, सॉरी इथं गुणिला आहे, इथं किती आहे गुणिला 2%, ठीक आहे. इथं गुणिला आहे, सॉरी. चला जसं आहे तसं आपण केलं आहे. म्हणजे 9 दोन्ही किती 18, तर 18 भागिला किती 10,000, ठीक आहे. आता इथून कॅल्क्युलेशन करा. बघा 18 शून्य नका करू, इथं छेद समान पाहिजे. इथं 100 आहे, इथं किती आहे 10,000. मग इथं गुणिला किती करा 1000, खालीवरी 1000 करा आणि उत्तर काढा. तुमचं उत्तर निघून जाते, ठीक आहे. जे काही उत्तर येणार आहे म्हणजे 1800, ठीक आहे. मग इथे किती आलं 1800 का रे, कारण की आपण छेद समान केला. इथं 10,000 आहे तर इथेही 10,000 पाहिजे. मग 10,000 करण्यासाठी मला खालीवरी कितीनं गुणावं लागेल 100नं. म्हणजे 100नं गुणलं तर 18 गुणिले 100 1800 भागिला किती, हे आलं किती 10,000 मायनस किती 18. कॅल्क्युलेशन करा. 1800मधून 18 गेले तर 18 17 आणि 17 आणि इथून राहिलं का, ठीक आहे. 100मधून 18 गेल्यावर राहिले किती 82, तर 1782 भागिला किती 10,000, ठीक आहे. 10,000वर शून्य आहे किती 4, तर 4 संख्या सोडून पॉईंट द्या. 1 2 3 4, तर 0 पॉईंट किती 1782 हे तुमचं फायनल आन्सर येणार आहे. हा कॅल्क्युलेशन जमला पाहिजे. तुम्ही कसं सोडू शकता ते तुमच्यावर, कॅल्क्युलेशन जमलं पाहिजे. मी वारंवार म्हणतो, जिथपर्यंत कॅल्क्युलेशन येणार नाही तिथपर्यंत तुम्हाला प्रश्नाचे आन्सर काढता येणार नाही, ठीक आहे. इथपर्यंत बघा व्यवस्थित समजलं असेल, ठीक आहे. प्रॅक्टिस करायची, ठीक आहे. प्रॅक्टिस करून पुन्हा सोडवायचं. जे प्रश्न समजले नाही किंवा मी फास्ट शिकवला असेल तर पुन्हा जायचं, पुन्हा व्हिडिओला मागे जायचं, मी काय बोललो ते बघायचं, ठीक आहे. आणि पुन्हा त्याला सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि नोट्स व्यवस्थित बनवून ठेवा, ठीक आहे. चला आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरला आपण याच्या समोरचे प्रश्न घेऊया, ठीक आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा म्हणतो इथं थांबतोय, ठीक आहे. चला थांबतोय. धन्यवाद.